मी पूर्वेशला विचारलं कितने आदमी है, त्यांनी सांगितलं 111. कारण स्पेनवरनं येणारे 111 कॅसलर साहेब आणि अजूनही शोलेचे डायलॉग आपण विसरलेलो नाही. कारण कितने आदमी थे, सन्नाटा, इतना सन्नाटा क्यों है भाई, असे वेगवेगळे जे डायलॉग 50 वर्षानंतरही तुमच्या आमच्या तोंडामध्ये आहे. त्या शोले चित्रपटाला 15 ऑगस्ट रोजी 50 वर्ष पूर्ण होत आहेत. रमेश सिप्पी यांनी जी कलाकृती 1975 साली पडद्यावर आणली, योगायोगानं ह्या वर्षी त्याला 50 वर्ष पूर्ण झालेत. मध्यंतरी मी रमेश सिप्पींचा एक चांगला सत्कार केला होता की बघा 50 वर्ष कशी निघून गेली हे कळले नाही. कारण आता ज्यांनी शोले चित्रपट बघितला नाही, मला असं वाटतं की ह्या देशामध्ये फार कमी लोक असतील की त्यांनी तो चित्रपट बघितला नाही. तर बऱ्याच लोकांनी म्हणजे आजच्या तरुण पिढीने सुद्धा तो 2-2, 3-3 वेळा चित्रपट बघितलेले आहे. कारण आता एवढे प्लॅटफॉर्म्स टीव्ही चॅनलच्या माध्यमातून निर्माण झालेले आहेत. आणि कधी म्हणजे 70 mm चा पहिला भारतातला तो चित्रपट, आणि अजूनही त्या चित्रपटातले बहुतांश कलाकार हे हयात आहेत. म्हणजे अमिताभ बच्चनजी, धर्मेंद्र, हेमा मालिनी, जया भादुरी, असरानी, सचिन पिळगावकर, अनेक म्हणजे अगदी रमेश सिप्पी जे डायरेक्टर आहेत त्यांच्यापासून बरेच या ठिकाणी हयात असलेले कलाकार आहेत. आणि ह्या चित्रपटाच्या माध्यमातून काहीतरी आपलं दहीहंडीचं सुद्धा ह्या सणाचं योगदान ह्या चित्रपटासाठी व्हावं म्हणून आम्ही ह्या वर्षाची दहीहंडीची थीम जी ठेवली ती शोलेवर आधारित ठेवलेली. म्हणजे आमचं जे मैदान असेल त्या मैदानावर कुठे तुम्हाला अमिताभ बच्चन शोलेतला दिसेल, कुठे जय दिसेल, तर कुठे वीरू दिसेल, तर कुठे ती त्यावेळेची ती 3 सीटरची बाईक होती ती दिसेल, तर कुठे तुम्हाला हेमा मालिनी दिसेल, जया भादुरी, सचिन पिळगावकर, गब्बर सिंग दिसेल. तर अशा प्रकारची ती थीम ठेवलेली आहे की काहीतरी आपलं योगदान सुद्धा असणं गरजेचं आहे. कारण असं फार कमी होतं की एखाद्या चित्रपटाला एवढी वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुद्धा अजूनही त्याचे डायलॉग, त्याची गाणी आपल्या तोंडामध्ये सतत येत राहतात. त्यामुळे त्याला विशेष महत्त्व प्राप्त होतं आणि आमचं काहीतरी योगदान असावं म्हणून आम्ही ती थीम ठेवलेली आहे. त्यामुळे सर्वप्रथम शोले चित्रपटाच्या 50 वर्षाच्या निर्मितीला आम्ही सलाम करतो सगळ्या दहीहंडी मंडळाच्या वतीनं. अजून त्यातले काही लोकांना तर त्या दिवशी आणता येईल तर आम्ही 100% प्रयत्न करतो. परंतु ह्या वर्षी पूर्वेशने फार मोठं काम केलेलं आहे. तो स्वतः गेल्या वर्षी प्रो गोविंद झाल्यानंतर आणि दहीहंडीचा उत्सव झाल्यानंतर आमच्या दहीहंडी समन्वय समितीला घेऊन स्पेनला गेला होता. आणि स्पेनची मंडळी म्हणजे ह्या व्यक्तीला जर तुम्ही स्पेनमध्ये बघितलं तर लोक त्याची सेल्फी कुठेही जा, लोक त्याच्या सेल्फीसाठी मागे लागतात. म्हणजे तिथला सचिन तेंडुलकर असं म्हणायला हरकत नाही, असा हा कॅसलर आहे तिथला. आणि 111 जणांची टीम, परंतु स्पोर्ट्सला किती त्या देशाला प्राधान्य दिलेलं आहे की तुम्ही काही केलं नाही तरी चालेल, फक्त ते दहीहंडीचा जो दहीहंडी म्हणजे आपण दहीहंडी म्हणतो पण तिकडे ह्युमन पिरामिड म्हणतात, ते करत राहा, तुम्हाला शासनाचं संपूर्ण गव्हर्नमेंटचं सहकार्य राहील, अशा प्रकारचं ते गव्हर्नमेंटचं म्हणणं असतं. आणि पूर्णतः 111 लोकांची टीम ह्या वर्षी आम्ही बोलवलेली आहे. ते आजच येणार आहे आणि त्यामुळे पुढले 1 आठवडा ते पूर्ण भारतीय पाहुणे म्हणून आमच्या सोबत राहणार आहे. मी पूर्वेशला सांगितलं आपण राज्य शासनाच्या वतीने विविध ठिकाणी त्यांना घेऊन जाऊ, सलामी करू. पहिलं तर गेट ऑफ इंडिया पासून सलामीला सुरुवात करू, जेणेकरून त्या लोकांनाही भारत आणि स्पेन म्हणजे आपली दहीहंडी आणि त्यांचं ह्युमन पिरामिड हा एकत्र गोविंदाचा जो उत्सव आहे ते बघण्यासाठी त्यांनी जर इकडे आले तर अजूनही संस्कृतीची आदान प्रदान जी आपण म्हणतो ती योग्य प्रकारे होऊ शकेल. आणि तशी भूमिका आमच्या मंडळाने घेतलेली आणि पूर्वेश त्यासाठी प्रयत्न करतो. त्याचं कौतुक मी मुलगा म्हणून नव्हे तर जे स्वप्न प्रताप सरनाईकने गेल्या अनेक वर्षापासूनच बघितलेलं की आपल्या दहीहंडीला उत्सवाला एक क्रीडा स्पर्धेचा प्रकार तो झाल्यानंतर त्याला एक
प्रो कबड्डीच्या धर्तीवर एक व्यासपीठ मिळायला हवं, त्या गोविंदाला प्राधान्य मिळायला हवं आणि अतिशय सुंदर पद्धतीनं वरळीच्या डोममध्ये या प्रो गोविंदाची स्पर्धा झाली आणि त्या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी सांगितलं की एकही गोविंदा जखमी झाला नाही. आपल्याला कल्पना आहे गेल्या अनेक वर्षापासून दहीहंडीचे उत्सव आपण करत असताना दुसऱ्या दिवसाची भीती, त्या दिवशी तर जल्लोष असायचा परंतु दुसऱ्या दिवसाची भीती असायची की वृत्तपत्रामध्ये आणि वृत्तवाहिन्यांमध्ये काय बातम्या येतात. लगेच आमचा दहीहंडीचा उत्सव संपल्या किंवा मध्येच यथाकथित हा गोविंदा ह्या उत्सवामध्ये पडला, ह्या दहीहंडी आयोजकांनी ढिसाळ केलेल्या नियोजनामुळे तो थरावरनं खाली कोसळला, कोणी मृत्युमुखी पडला तर कोणाचा हात इंज्युअर्ड झाला, कोणाचा पाय, अशा प्रकारच्या त्या बातम्या आल्यानंतर मन अगदी हिलावून जायचं की शेवटी एका दिवसाचा तो उत्सव असतो आणि त्या उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी जर ते दुःख आपल्याला होत असेल आणि त्या दुःखामध्ये बहुतांश गोविंदा जखमी होत असतील आणि काही गोविंदा मृत्युमुखी पडत असतील आणि आयुष्यभर बिचारे अपंग होऊन जर घरी बसत असतील तर त्या उत्सवाचा किंवा त्या खेळाचा फायदा काय. तर आपण पिरॅमिड रचण्याचा प्रयत्न करायला ते मंडळाला सांगतो परंतु ते रचत असताना मात्र कुठल्याही प्रकारे त्यांनी अपघात होऊ नये ह्याची काळजी घेतलेली नसल्या कारणाने ते अपघात होतात आणि त्यामुळे अनेक गोविंदांना सामोरं जावं लागलं. त्यामुळे तसा प्रकार भविष्यामध्ये घडू नये यासाठी मी राज्य शासनाला आणि प्रामुख्याने क्रीडा खात्याला अशी विनंती केली होती की कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या दहीहंडीच्या उत्सवाचा जो रूपांतर आहे ते खेळामध्ये व्हावं आणि त्याला गोविंद हे नाव आपण दिलं आणि त्या पद्धतीनं गोविंदाचा जो क्रीडा प्रकार आहे त्याला राज्य शासनाने मंजुरी दिली आणि तेव्हापासून आपण सेफ्टी प्रिकॉशन मोठ्या प्रमाणात घ्यायला सुरुवात केली. तसं सेफ्टी प्रिकॉशन घेऊन आपण प्रो गोविंदाचा उत्सव केला. तशाच पद्धतीनं 16 तारखेला वर्तक नगरच्या गिनीज बुकामध्ये नाव नोंदवलेल्या मैदानावर महानगरपालिकेच्या शाळेच्या मैदानावर आपण ही स्पर्धा आयोजित करतोय. त्यामध्ये 9 थर लावणाऱ्या पहिल्या गोविंदा पथकाला 11 लाख व आकर्षक ट्रॉफी दिली जाईल. त्यानंतर 9 थर लावणाऱ्या प्रत्येक मंडळाला 5 लाख रुपयाचं इनाम दिलं जाईल. पुढील जे 8 थर लावणारे गोविंदा पथक आहे त्यांना 25,000, 7 थरवाल्यांना 15,000, 6 थर लावणाऱ्या 10,000 अशा प्रकारची बक्षिसं म्हणजे येणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला किंवा प्रत्येक मंडळाला त्या ठिकाणी बक्षिसं दिली जाणार असल्या कारणानं गेल्या वर्षी 259 झालीत परंतु या वर्षी कदाचित 300-350 मंचावर मंडळ येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे कारण मंडळं वाढत आहेत. ज्या पद्धतीनं आम्ही गेल्या 4-5 वर्षापासून गोविंदांना विम्याचं संरक्षण देतो तर आधी 1 लाख गोविंदांना दिल्यानंतर हळूहळू वाढ व्हायला लागली आणि आजच जर आता 1,26,000 असेल तर नक्कीच पुढल्या 3 ते 4 दिवसामध्ये तो 1.5 लाखाचा आकडा सुद्धा पार होईल. त्यामुळे मंडळं वाढत चालली आहे. गोविंदांना ते विम्याचं संरक्षण मिळावं म्हणून एक चांगली योजना राज्य शासनाच्या माध्यमातून आम्ही राबवतोय आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मी दहीहंडी समन्वय समितीच्या आमच्या सगळ्या सदस्यांचं पण मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो की ते पण अहोरात्र म्हणजे एक दहीहंडीचा उत्सव झाल्यानंतर दुसऱ्या दहीहंडीच्या उत्सवासाठी तयारी करत असतात. एवढं काम ही मंडळी आपल्या सगळ्या गोविंदांसाठी करत असतात त्याबद्दल त्यांचंही कौतुक करतो आणि प्रामुख्यानं ह्या सगळ्या स्पेनच्या कॅसलरचं आभार व्यक्त करतो की पूर्वसैनिकांच्या विनंतीला मान देऊन ते यावर्षी 111 ह्या गोविंदाचा आपण गोविंदच म्हणणार ते जरी कॅसलर म्हणत असतील तर चमू आपल्या पूर्ण भारत भेटीवर आणि प्रामुख्याने ठाणे आणि मुंबई भेटीवर येत असल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. तुम्ही म्हणालात की मंडळाची संख्या वाढते तर महिला गोविंदांची पण संख्या वाढते तर मग याच्यामध्ये काही महिलांसाठी आहे ना. महिलांना विशेष पारितोषिक दर आता गीता झगडे म्हणजे मुंबईतल्या सगळ्यात महिलांचं गोविंदा मंडळ आहे ते म्हणजे पार्ले स्पोर्ट्स क्लब. ते पार्ले स्पोर्ट्स क्लबची ती अध्यक्ष आहे आणि महिलांसाठी विशेष विक्रम करणारे पहिलं गोविंदा पथक. हा पहिला गोविंदा पथक आहे. ती दरवर्षी मला म्हणते पण यावर्षी तिने मला प्रॉमिस केलं की 7 थर आम्ही रचणार आहोत आणि कुठल्याही प्रकारे अपघात न होता चढणार पण आहोत आणि म्हणजे आम्ही उतरवणार पण आहोत. प्रामुख्याने गीताचं एक वैशिष्ट्य मी सांगतो. तिची मुलगी आहे, तिचं नाव आहे अष्टमी. ती अष्टमीच्या दिवशी जन्माला आली आणि ती सुद्धा आता नेतृत्व करते. गीता झगडे ही भारतीय विद्यार्थी सेनेची पदाधिकारी असल्यापासून लहानपणापासून विद्यार्थी संघटनेमध्ये काम करत असताना गोविंदा पथकाची ती प्रमुख झाली पार्ले स्पोर्ट्स क्लबची. आता आमची समन्वय समितीची प्रमुख म्हणजे आम्ही सुद्धा तिचा सल्ला घेत असतो नेहमी आणि
आज तिने प्रॉमिस केले की साथर आमची पहिला महिला गोविंदा पथक असणार की जे साथर लावाय, तर विशेष पारितोषिक सुद्धा त्यांना देण्यात येईल. सर तुम्ही 9 थरापर्यंत ठेवले, पण तसं तुमचं स्वप्न आहे की 10 थर लागावे तुमच्या इथे, तर एखाद्या मंडळाने 10 थर लावले तर त्याला काय बक्षीस देणार? किती द्यायला पाहिजे तुम्ही सांगा, देऊन टाकू. पण तुम्ही मागे सर क्लिअर पण केलं होतं. तुम्ही कदाचित पहिलं पान वाचलं नसणार. पहिल्या पानावर दिलंय की कोणी जर 10 थर लावले तर त्यांना 25 लाख देण्यात येईल. सर इथे नाही. पहिल्या पानावर आहे बघा. पहिल्याच पानावर विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकास विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकाला 25 लाख रुपयाचं रोख बक्षीस. त्यामुळे तुम्ही तयारी करा. त्याच्यावर जर असेल तर मला बक्षीस देता येणार नाही. म्हणजे 11, 12, 13 शासनाचा गोविंदा अपघात विमा आहे, तर खाली तुम्ही म्हटलंय आयोजक विमा आणि वैयक्तिक विमा वापरण्यात येईल. हे कुठला? कुठलं एक cost आहे. जर असताना अपघात आयोजक म्हणून आम्ही सुद्धा विमा काढतो जागेवर. जे गोविंदा पथक येतात त्यांची जबाबदारी आम्ही घेत असतो, म्हणून त्यांचा विमा सुद्धा काढण्याची आम्ही काउंट देतो की अंदाजे आज दिवसभरात आपल्याकडे समजा 5000 गोविंदा येतील, तर आम्ही तो एक काउंटच्या बेसिसवर, हेड काउंटच्या बेसिसवर आम्ही सुद्धा एक विमा काढतो. परंतु शासनाने सुद्धा जो विमा म्हणजे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून काढलेला ते इन्शुरन्स सुद्धा त्या ठिकाणी अपलोड केला जातो. आणि आमचा विमा ह्या सगळ्या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी जर तुमच्याकडे इन्शुरन्स असेल तरच आम्ही तुम्हाला थर लावायला देतो. इन्शुरन्सची कॉपी आणि जो टॉपर असतो त्या टॉपरचा आधार कार्डचा कंपल्सरी झेरॉक्स आमची एक गुगल लिंक आहे, त्या लिंकवर त्यांनी अपलोड करायचंच आहे. त्या ठिकाणी त्याचं व्हेरिफिकेशन केलं जातो. आणि जर व्हेरिफिकेशन मध्ये तो 14 वर्षाखालील असेल, जेव्हा म्हणजे समजा आपण 14 वर्षाखालील असेल तर त्या मंडळाला रिजेक्टच करतो. पण जर तो 14 वर्षावरील मुलगा असेल तरच आपण त्याला त्या ठिकाणी संधी देतो. सर शासनातर्फे दिलेला गोविंदांचा विमा काढण्यात आला आहे, तो फक्त त्या दिवशीसाठीचा असतो, परंतु सराव देखील महत्वाचा आहे गोविंदा पथकांचा. नाही, सरावापासून त्यांनी विमा काढल्यापासून त्याला तो विमाचं संरक्षण असतं. 16 तारखेला दहीहंडी आहे, 17 तारखेला सकाळी 6 वाजेपर्यंत या विमाचं व्हॅलिडिटी आहे. आणि ज्या दिवशी ते इन्शुरन्स करतात त्या दिवसापासून म्हणजे सरावाच्या वेळेस जरी अपघात झाला तरी ते विमा त्यांना वापरण्यात येतो. पण अद्यापपर्यंत काही गरज लागली नाही त्या विम्याची आणि पुढे लागू नये. गुरुपौर्णिमेपासून सराव सुरू होतो, परंतु सरकारची जी विमा योजना सुरू झाली आहे ती गुरुपौर्णिमेनंतर 8 ते 10 दिवसानंतर सुरू झाली. त्या दरम्यान जर एखादा गोविंदाचा झाला असेल तर त्यासाठी कसं नाही, काय? अद्यापर्यंत तशी तक्रार काही त्यांच्याकडे समन्वय समितीकडे किंवा आमच्या दहीहंडीच्या जे लोक आहेत त्यांच्याकडे येत असतात, परंतु अद्यापर्यंत तसं काही झालेलं नाहीये. सुदैवाने तसं काय होऊ नये. आणि तुम्ही म्हणताय ती सुद्धा वस्तुस्थिती आहे की आम्ही सातत्यानं शासनाला दरवर्षी सांगत असतो की गुरुपौर्णिमेच्या दिवशी सराव चालू होतो, कृपया त्या दिवसापासून तुम्ही विम्याचं संरक्षण द्या. परंतु काही गोष्टींमुळे हे उशिरा होत असतो, परंतु शासनाचं मनापासून अभिनंदन ह्यासाठी करतो की त्यांनी दरवर्षापेक्षा जास्त तरुणांना विम्याचं संरक्षण ह्या वर्षी दिले. आपण बालगोविंदाचा विमा काढतो. बालगोविंदाला परमिशनच देत नाही. 11 वर्षाचा मुलगा सराव करताना मृत्यू झालाय बालगोविंदाचा. नाही, ती आम्ही परवानगीच देत नाही ना. म्हणजे ते चुकी जर मंडळाने केली असेल त्याला आम्ही काय करणार. ही जी घटना झाली ही दहिसरला झाली आहे. तो मुलगा 11 वर्षाचा होता. आता खरं तर ज्या ठिकाणी हे सराव सुरू होता त्या ठिकाणी त्या आयोजकांनी हार्नेस हे कंपल्सरी, कारण वारंवार महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंद असोसिएशन वारंवार प्रत्येक आयोजकांना म्हणजे कुठल्याही पक्षाचे असू द्या किंवा नॉन पॉलिटिकल सुद्धा आयोजक असतील त्यांचं अधिकृत पत्र हे प्रत्येक आयोजकाकडे जात असतं. सरावाच्या आयोजकांकडे सुद्धा जातो, दहीहंडीच्या आयोजकांकडे सुद्धा जात असतं. परंतु नियमांचं त्यांनी पालन केलं नव्हतं, त्यामुळे ही घटना घडली आहे. परंतु महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंद असोसिएशनने त्या मुलाच्या घरच्यांशी संपर्क केलेला आहे आणि त्याला जी काही मदत आहे ती मदत राज्य गोविंद म्हणजे महाराष्ट्र राज्य गोविंद असोसिएशनच्या वतीनं करण्यात येईल. आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत, त्यांच्या घरच्या लोकांशी. शासनातर्फे किती रक्कम इन्शुरन्स कंपनीला देण्यात आली आहे गोविंदाच्या? माझ्या अंदाजाने 1,12,00,000 काहीतरी आहे. 1,12,50,000. सर आपल्या मार्फत आपण गोविंदा पथकांना आव्हान केलं की जे प्रॅक्टिस करतील सर्व त्यांनी मॅट आणि हार्नेस गरजेचं आहे. अरे आम्ही आव्हान नाही, आम्ही लेखी पत्र देतो त्यांना. पण आता काही लोक जर अशा आव्हानाला प्रतिसाद किंवा सूचना देत असू, त्या सूचनांना प्रतिसाद न देता बेकायदेशीररित्या काही करत असेल तर ते चुकीचं आहे ना. उलट आम्ही तर सांगू की अशा गोविंद मंडळांवर कारवाई करायला हवं स्थानिक पोलिसांनी. ठाण्यामध्ये काही ठिकाणी सरावाच्या मॅच न होता असं होता कामा नये. प्रत्येक ठिकाणी
जेवढे प्रिकॉशन घेता येईल आपण, हा उद्देश क्रीडा प्रकारात समावेश करण्याचा उद्देशच हा आहे की कसंही कुणी कुठेही प्रॅक्टिस वगैरे करायचं, कुठेही थर लावायचं, त्यामुळे अपघात व्हायचे आणि हे अपघात होऊ नये म्हणून त्याचा क्रीडा प्रकारामध्ये समावेश केल्यानंतर मॅट घातली पाहिजे किंवा हार्नेस घातलं पाहिजे किंवा हेल्मेट घातलं पाहिजे, ह्या सूचना आपण सातत्यानं त्यांना देतो. त्याचा विचार सगळ्या गोविंदा पथकानं केला पाहिजे. साहेब, तुम्ही सांगितलं 14 असेल तर तुमच्याकडे 14 सुद्धा, पण शासनाचा असा काय निर्णय आहे का की जो वरती मुलगा चढणार आहे तो 14, कारण जर शासनाचा निर्णय नाही, हे सुप्रीम कोर्टानं घालून दिलेले म्हणजे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे गाईडलाईन्स आहेत. शासना म्हणून आम्ही सांगितलं की आम्ही आयोजक ह्या नात्यानं जोपर्यंत त्याचा आधार कार्ड आणि 14 वर्ष पूर्ण असल्याचा दाखला देत नाही तोपर्यंत आम्ही परवानगी देत नाही आमच्या दहीहंडी मंडळामध्ये. आणि ही गाईडलाईन हायकोर्टानं आणि सुप्रीम कोर्टानं दोन्ही न्यायालयानं गोविंदा पथकानं घालून दिलेली आहे, त्याचं पालन करावं त्यांनी, अशी आम्ही सातत्यानं दरवर्षी विनंती करतो. सर, हा क्रीडा प्रकारात गोविंदा सामील झाल्यामुळे बॉलिवूड असेल किंवा अनेक राजकीय मंडळी कोण कोण उपस्थित असणार आहे? राज्याच्या नाही, बघा, मंत्रिमंडळातील आमचे सगळे सहकारी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सर्वांना आम्ही आमंत्रण दिलेलं आहे. आम्हाला कल्पना आहे की दरवर्षी ते येतच राहतात. गेल्या वर्षी सुद्धा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आले होते, अनेक मंत्री आले होते. आम्ही त्यांना आमंत्रण देत असताना सर्व गोविंदा पथकांना, फक्त आमच्याकडेच नाही तर ठाण्यातील सगळ्या गोविंदा पथकांकडे तुम्ही हजेरी लावावी अशी सुद्धा आम्ही विनंती करत असतो. शासनाने क्रीडा प्रकारात गोविंदा हा प्रकार समावेश केल्यामुळे किती जणांना आतापर्यंत नोकरी मिळालेली आहे? नाही, बघा, नोकरी क्रीडा प्रकारात समावेश केलेला आहे, पण नोकरी मिळण्यासाठी त्यांनी त्या पद्धतीचं जे काही बघा, पोलिसांमध्ये तुम्ही नोकरी जेव्हा त्यांची प्रक्रिया होते तेव्हा त्या प्रक्रियेमध्ये भाग घेतल्यानंतर तुमचं जे स्पोर्ट्सचं सर्टिफिकेट असतं प्रत्येक खेळाचं ते तर सबमिट केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी नोकरीला प्राधान्य देण्यात येतं आणि हजारो तरुण तरुणींना मिळतं. आम्ही आता बाकीच्या एसटी मध्ये आता भरती प्रक्रिया चालू होईल, एसटी मध्ये सुद्धा आम्ही प्राधान्य देऊ, पोलिसांच्या भरती प्रक्रियेमध्ये प्राधान्य देतो. तर त्यांनी ते सर्टिफिकेट त्या पद्धतीचं दाखल करून त्या स्पोर्ट्स कॅटेगरीचा फायदा त्यांनी उचलला पाहिजे. आम्ही सगळे मंत्रीच आयोजक आहोत ना, त्यामुळे प्रत्येक जण आम्ही सगळे मंत्री आणि सगळे आयोजक असल्या कारणानं आम्हाला त्या आमच्या दहीहंडीच्या आयोजनाच्या ठिकाणी थांबावं लागतं. तुम्ही म्हटले आता मी सर्टिफिकेट जर खेळाचा दर्जा तर दिलाय, असे आतापर्यंत किती जे आहेत खेळाडू आहेत त्यांना सर्टिफिकेट नाही, अद्यापर्यंत झालेलं नाही, कारण तशा स्पर्धा अजून राज्य शासनाने भरवल्या नाही. राज्य शासन ज्यावेळेस अशा स्पर्धा भरवतील तेव्हा त्यांना जसं कबड्डीच्या स्पर्धा जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय भरवल्या जातात तशा ह्या सुद्धा स्पर्धा भरवाव्या असं मी क्रीडा खात्याला विनंती केलेली आहे. आणि त्या स्पर्धा भरवायला सुरुवात केल्यानंतर ऑटोमॅटिक सर्टिफिकेट मिळणार आणि त्या सर्टिफिकेटचा फायदा त्यांना भविष्यामध्ये नोकरीसाठी आहे. नाही, आता काय बघा, प्रत्येक वर्षी ज्या ज्या हंड्या होत आहेत त्या हंड्या होतच राहतील. आणि तुम्हाला ही सुद्धा कल्पना आहे की अनेक हंड्या ह्या निष्ठावंतांच्या नावाखाली जी कुत्र्याची छत्री असते त्यामुळे पावसाळा आला की ती छत्री उगली जाते, त्याप्रमाणे येतं. निवडणुका गेल्या की परत त्या एरियामध्ये मागल्या त्या हंड्या बंद होतात. आता इतिहास आहे ठाण्यातला, तुम्ही कितीतरी निवडणुका बघा, निवडणुकीच्या दरम्यान त्या हंड्या निर्माण होत राहतात आणि निवडणुका संपल्या की परत कुठली हंडी आणि कुठे हंडी. आम्ही गेल्या अनेक वर्षापासून, म्हणजे आमचं हे 24वं वर्ष आहे, 24 वर्षापासून आम्ही सातत्याने दहीहंडी करतोय. धर्मवीर आनंद दिघे साहेब हे टेंबी नाक्यावर गेल्या अनेक वर्षापासून करतायत. आमचे रवींद्र फाटक साहेब ते वागळे स्टँडला गेल्या अनेक वर्षापासून करतात. आमच्या हंड्यांमध्ये कधी खंड पडला नाही. अनेक हंड्या आल्या गेल्या पण आमच्या हंड्या कायम राहिलेल्या. आमचे जय आणि वीरू सुद्धा एकत्र आहेत शोलेच्या माध्यमातून. आमचे सुद्धा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही एकदम मजबूत कायम आहेत. रमेश सिपिंग बरोबर जय आणि वीरू असल्या कारणानं मला असं वाटतं की आमच्या शोलेला कधीही किती वर्ष जाऊ द्या आमचं मंत्रिमंडळ जे आहे ते कायम राहील. किती कोणी एकत्र आले तरी आम्हाला काही फरक पडणार नाही. येणार ना, तुम्ही सांगा कोण कोण पाहिजे.
आम्ही आमंत्रण ज्याला द्यायचं त्याला देऊ, पण आमच्या दृष्टीनं आमचा गोविंद आमचा अमिताभ बच्चन. सर एक वेगळा प्रश्न, गोविंदामध्ये जय जवान काही कारणाचं राहिलं होतं, ह्या याच्यात त्याला एंट्री असेल असेल ना. अरे हे खेळ आहे हा, याला तर 259 सगळे मंडळ आणि जय जवान गोविंदा पथक त्यांच्या चुकीमुळे येऊ शकला नाही, कारण त्या वेळेमध्ये त्यांनी फॉर्म भरला नाही. त्याला आपण काय करणार, त्यांनी पुढल्या वर्षी यावं. ते पहिल्या जय जवानचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत. हा, जय जवानचे प्रशिक्षक आहेत ना आमचे डेव्हिड. हो, हात वर करा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.